आता शिकायचं म्हणजे एक्झॅक्टली काय लाईटचं सेक्शन, याचा एक सारासार आपण विचार करू पहिल्यांदा. तर जे काही आहे ते 110% तुम्हाला समजलं पाहिजे. समजणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फिजिक्समध्ये मी काही पाठ केलं हे म्हणणं सगळ्यात चुकीचं. 100% फिजिक्स हे डोक्यामध्ये आहे आणि ते डोक्यातलं आपल्याला रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. दॅट इज द ट्रूथ. मग आता लाईट सेक्शनमध्ये एक्झॅक्टली शिकायचं काय आपल्याला? तर लाईटच्या वेगवेगळे प्रकार तुम्हाला आजपर्यंत माहीत असेल की वेगवेगळे शास्त्रज्ञ होते, वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला असेल आणि अभ्यास करून ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या थेरीज किंवा त्यांची जी मतं आहेत ते मांडत असतात. आणि ते जे काही मांडतात त्या ठिकाणी त्याला आपण त्या पर्टिक्युलर सायंटिस्टची आपण थेरी असं म्हणतो. तर एखाद्या गोष्टीबद्दल खूप जणांनी बोललेलं असतं युजली. फॉर एन एक्झाम्पल, लाईटमध्ये नाही म्हणलं तर जवळपास 4-5 जणांनी आपापल्या थेरी सांगितल्यात. प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे त्या ठिकाणी. तुम्ही जर पाहिलं की ह्या फिजिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक सायंटिस्ट असा आहे, कुठेही जा तुम्ही त्यांना हजरच आहे, न्यूटन आहे. बरोबर? त्याचं कारण आहे त्या ठिकाणी एक, ही वॉज अ व्हेरी गुड ऑब्झर्वर आणि अनालायझर. म्हणजे कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्व करणे, त्याचं अनालायसिस करणे आणि अनालायसिस करून ते सांगणे किंवा त्याच्याबद्दलचं मत मांडणे, याच्यामध्ये ही वॉज द बेस्ट. सहज सफरचंद पडताना बघितलं, अख्खा ग्रॅव्हिटेशन उभा करून ठेवला त्या बिचाऱ्यानं. आता चहा पित होता का नाही पित होता मला नाही माहित बाबा, आपण असं समजू चहा पित होता. गरम चहा त्यानं घेतलेला असेल, चटका वगैरे बसला म्हणून थोडा वेळ ठेवला असेल. गरम वस्तू थंड कशी होते त्याच्याबद्दल त्यानं अख्खी थिअरी सांगून टाकली. त्याला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग असं म्हणतात. म्हणजे हीट सेक्शन मध्ये, ग्रॅव्हिटेशन मध्ये, इकडं सगळीकडेच आहे तो. त्याचप्रमाणे प्रकाशाची येणारी किरण किंवा लाईट रेज त्यांनी त्या ठिकाणी पाहिले असावे सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर, आणि त्यांच्याकडे बघून काहीतरी त्याला सुचलं असावं, आणि सुचलं की त्यानं आपली नवी थिअरी तिथं मांडून रिकामा झाला तो. म्हणून सगळ्यात पहिली जी काही थिअरी अस्तित्वात आली ती न्यूटनच्या नावाची आली. त्याला न्यूटन्स थिअरी ऑफ लाईट विच इज नोन ॲज कार्पस्कुलर थिअरी म्हणतात त्याला. दुसरी गोष्ट काय चेक करून घेतो का एकदा? हा, मग ही जी काही न्यूटनची कार्पस्कुलर थिअरी आहे ही एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला पाहायचं. तुम्ही कधी निग्लेक्ट करता कुणाला? अदृश्य वगैरे कधी ऐकला शब्द? डिसअपियर्ड ऐकलं ना? तर एक इमॅजिन करायचं, काय सोनवणे सर डिसअपियर्ड नाही, तिथं उभारलेला माणूस डिसअपियर्ड आहे म्हणजे तो नाहीये. तो कोण आहे? मिस्टर इंडिया आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला दिसत नाहीये, आणि तो दिसत नाही याचा अर्थ फक्त लक्ष कोणाकडे ठेवायचं? सोनवणे सरकडे ठेवायचं. नाहीतर तुम्ही आपलं काय बस चाली तर. नाही राहू दे, एकदा क्लिअर चालू आहे म्हटल्यानंतर डिस्टर्बन्स येणार नाही कुठलाच, बाहेर थांबू दे इथे. हा, न्यूटननी थिअरी, आता लोक आपलं आपलं मत मांडतात, त्याचप्रमाणे न्यूटननेही आपलं मत मांडलं असेल, आपली थिअरी मांडली असेल. प्रत्येकाला मांडलेलं मत हे पटेलच असं थोडीच असतं. ज्याला पटत नाही त्यानं त्याचे कॉन्ट्राडिक्शन करतो. मग ते कॉन्ट्राडिक्शन जे करतो ते खरे आहेत का खोटे आहेत ते बघावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टीमधून क्लिअर थिअरी बाजूला येते. न्यूटननं थिअरी सांगायला उशीर,
इमिजिएट 3 वर्षामध्ये त्याला कॉन्ट्राडिक्शन आले होते. पण न्यूटनचा दबदबा एवढा होता की ते दुसरे ज्यानं कॉन्ट्राडिक्शन सांगितले होते ना, ते कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले होते लोकांनी. आणि न्यूटनची थिअरी 100 वर्ष चालली, कारण त्याला राजाश्रय होता, त्याला भ्यायचे सगळेजण. म्हणून त्याची थिअरी 100 वर्ष चालली. 100 वर्षानंतर नवे शोध लागले काही, आणि मग त्या ठिकाणी त्यांना कळालं अरे न्यूटनची सगळ्यात भंगार थिअरी होती ही. तर मग त्यांना कळालं. आणि मग त्यावेळेस कोणीतरी म्हणलं की अरे त्या न्यूटनच्याच कालावधीमध्ये 3 वर्षानंतर कोणीतरी मला सांगितली होती हो थिअरी. मग त्यांनी कचरा हुडकून बघितला 3 वर्षाच्या नंतर, किंवा एक्झॅक्टली ती कुठली थिअरी होती, कोण होते. तर हायजन नावाचा सायंटिस्ट होता, त्याची थिअरी होती ती. आणि ते म्हणले की अरे ही तर थिअरी उलट किती चांगली होती म्हणले त्या न्यूटनच्या थिअरीपेक्षा. पण असं होतं, चांगलं सांगितलेलं देखील 100 वर्ष कचऱ्यात पडतं. हे उकरून बघणे हे प्रकार माहिती आहे का तुम्हाला? नाही का माहिती? ऐकलंय नॉस्ट्रडॅमस? हॅव यू हर्ड अबाउट समबडी नोन ॲज नॉस्ट्रडॅमस? नाही. जगामधला सगळ्यात मोठा भविष्य सांगणारा व्यक्ती होता. इमॅजिन ना, तो माणूस मेला, त्यांनी भविष्य सांगितले, लिहिले, केले, सगळं काय झालं. तो माणूस मेला. मेल्यानंतर त्यानं फक्त एक नियम ठेवला होता की आपल्या शर्टाच्या आतल्या बाजूला एक पट्टी त्यानं ठेवली होती आणि सांगितली होती ती पट्टी न पाहता माझ्या शर्टामध्ये तशीच ठेवायची आणि मला पुरून टाकायचं माझं. त्याच्या पुस्तकामधल्या जे भविष्य आहेत ते भविष्य करेक्ट यायला चालू झाले किती वर्षानंतर? 300-400 वर्षानंतर. मग त्यावेळेस त्याचं थडगं जे असतं ते उकरून काढलं. उकरून काढल्यानंतर त्या शर्टाच्या आतली पट्टी निघाली ती, आणि त्या पट्टीवर त्या दिवशीची तारीख होती ज्या दिवशी उकरून काढलं. त्याला हेही माहित होते की मला उकरून या तारखेला काढणार आहे ती 400 वर्षांतर. नाही, 12वी संपल्यानंतर मी जनरली मुलांना सांगतो, 12वी संपल्यानंतर सुट्टी ज्यावेळेस असते आपल्याला, नॉस्ट्रडॅमस द मूव्ही एक इंग्रजी पिक्चर आहे, खूप सुंदर, अतिसुंदर पिक्चर आहे तो. पुस्तक देखील आहे त्याच्यावर. नॉस्ट्रडॅमस म्हणून आहे सायंटिस्ट, आपलं भविष्यवेत्ता. त्यानं भूकंपाबद्दल सांगितलं होतं, रशियामधल्या सगळ्यात मोठ्या भूकंपाबद्दल सांगितलं होतं. आपल्या लोकांना ते नीट वाचता नाही आलं जगामध्ये, की त्याचं भविष्यच वाचता आलं नाही नीट, आणि ते वाट बघत बसले अमेरिकेच्या बाजूला. आणि एक्झॅक्टली डायमेट्रिक अपोजिट, पृथ्वीच्या डायमेट्रिक अपोजिट तो भूकंप त्याच दिवशी, त्या ठरलेल्या दिवशी येऊन गेला. ह्यांना कळालं नाही की कुठे येणार आहे. हे असे काही गोष्टी असतात. पोप हा शब्द ऐकलाय? जगातला पहिला जो पोप होता, प्रॉफेट जो म्हणतो आपण, पहिला जो जगामध्ये जो पोप झाला तो ऍक्च्युली गुराखी होता. गुराखी होता तो. हा गुरं राखत असताना त्या नॉस्ट्रडॅमसनं त्या लहान मुलाला पाहिलं, पळत पळत गेला, त्याच्या पाया पडला, आशीर्वाद घेतले. लोक म्हटले काय ते गुराख्याच्या तू असं का करू लागलास? तर त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं की हा जगातला पहिला पोप बनेल. एका राजाला मरतानाबद्दल सांगितलं होतं की तू कसा मरशील. बरं जाऊ दे, ठीक आहे. लक्षात ठेवा, सुट्टीमध्ये काय करायचं? नॉस्ट्रडॅमस एकदा वाचून काढायचं. वाचलं बघा, नाही सुट्टी झाल्यानंतर वाटल्यास मला फोन करा, मी सांगेन एक्झॅक्टली काय आहे काय नाही ते. ठीक. आता आपण परत येऊत. बिचारा हायजन न्यूटनच्या नंतर 3 वर्षामध्ये सुंदर थेरी देतो, कोणी बघत नाही, कचरा कुंडीत टाकून देतात, आणि 100 वर्षांनी परत त्याची थेरी उकरून काढतात. अरे किती सुंदर थेरी त्यांनी सांगितली होती हो त्यावेळेस. अशी त्याची थेरी. या प्रत्येक थेरीला एक वेगवेगळं नाव दिलेलं आहे त्यांनी. न्यूटनची जी काही थेरी होती त्या थेरीला त्यांनी कार्पस्कुलार थेरी असं म्हणलंय. आता का बरं म्हणलंय त्याचा आपण डिटेल प्रत्येक गोष्ट आपण बघू त्याच्यामध्ये. दुसरी जी 3 वर्षानंतर थेरी आली त्याला हायजनची वेव्ह थेरी असं म्हणतात. म्हणजे प्रत्येकानं लाईट बद्दल सांगितलं. न्यूटन म्हणतो लाईट आहे कशाच्या स्वरूपात आहे? कार्पसलच्या स्वरूपात आहे. हायजन म्हणतो लाईट आहे कशा स्वरूपात आहे?
इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह, म्हणून त्याची वेव्ह थेरी म्हणली जाते. तिसरा सायंटिस्ट आहे त्या ठिकाणी मॅक्स प्लँक, ज्यानं त्या ठिकाणी क्वांटम नेचर मांडलेलं आहे. आणि ते क्वांटम नेचर मांडत असताना मॅक्स प्लँक त्या ठिकाणी सांगतो काय, तर ही डिस्कस अबाउट, तो डिस्कस करतो त्या ठिकाणी कुणाबद्दल, एका ब्लॅक बॉडी बद्दल वगैरे वगैरे, पेपर फर्स्ट मध्ये आहेत. आणि त्याच्या एनर्जी बद्दल तो डिस्कस करताना त्या ठिकाणी आपली एक नवी थेरी सांगतो. आणि त्या थेरीला एक नवं नाव आहे, दॅट इज अ क्वांटम थेरी असं म्हणतात. म्हणून लाईटची तिसरी थेरी आहे त्या ठिकाणी क्वांटम थेरी आहे. अजून एक लाईटची थेरी नवी आहे, चौथी. इट वॉज बीन इंडिकेटेड बाय मॅक्सवेल. मॅक्सवेल नावाचा सायंटिस्ट होता. आणि तो मॅक्सवेल नावाचा सायंटिस्ट त्या ठिकाणी त्यानं जी काही थेरी सांगितलेली आहे, त्या थेरीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचरची थेरी असं म्हणतात. तर युजली ह्या दोन थेरी आज देखील अस्तित्वात आहेत. कुठल्या कुठल्या? एक मॅक्स प्लँकची क्वांटम नेचरची थेरी आजही अस्तित्वात आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचरची थेरी ती देखील आजही अस्तित्वात आहे. कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात हे तर बिचाऱ्या हायजनलाच माहित नव्हतं, कारण त्यावेळेस त्याचा शोधच लागलेला नव्हता. हे 1600-1700चा कालावधी येतो. 1880 किंवा 1870च्या कालावधीमध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अस्तित्वात आल्या. आणि त्याच्यानंतर मग ते थेरी त्याच्या डेव्हलप होत गेल्या. आणि डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी हायजन जे काही सांगितलं तो 1000 पटीनं न्यूटनपेक्षा करेक्ट थेरी सांगतो. न्यूटनची गमतीदार थेरी आहेत. तर त्या ठिकाणी तो न्यूटन काय म्हणतो, त्यानं सकाळी झोपेतनं उठून पाहिलं असेल, काय प्रकाशाची अशी किरणं येत असतील. आता त्याचं घर पत्र्याचं होतं का कशाचं होतं मला नाही माहित. घरामध्ये ज्यावेळेस येतात किरणं येतात, किंवा खिडकी थोडीशी उघडी असेल तर खिडकीतून अशी सरळ किरणं आत येताना दिसतात. म्हणजे याचा अर्थ ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करणे. एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करणे त्याला एक सुंदर शब्द आहे सायन्समध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर प्रोपगेशन. त्याला रेक्टिलिनियर प्रोपगेशन असं म्हणतात. तर हे जे काही तो सरळ येताना पाहतो, तर पाहिल्यानंतर त्याचा बेस तो वापरतो आणि वापरून आपली थेरी पुटअप करायला चालू करतो. तुम्ही पाहिलं असेल खिडकीमधून जर उन्हाचा कवळसा जर आला तर त्या ठिकाणी काहीतरी त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये चमकताना दिसतात. त्याला काय वाटलं, हे पार्टिकल आहेत छोटे छोटे. लाईट म्हणजे काय, ही सेज दॅट लाईट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल पार्टिकल्स. आणि या पार्टिकलला तो नाव ठेवतो. या पार्टिकलला तो नाव ठेवतो. काय म्हणून ठेवतो? दे आर कॉल्ड ॲज कार्पसल्स. म्हणून त्या थेरीचं नाव काय? कार्पस्कुलार थेरी. आता लक्षात, न्यूटनची कार्पस्कुलार थेरी ही कशावर आधारित आहे? रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट, किंवा द लाईट ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. एका सरळ रेषेमध्ये तुमची लाईट ट्रॅव्हल होतो, त्याच्यावर आधारित त्याची थेरी आहे. अकॉर्डिंग टू हिम, त्याच्या म्हणण्यानुसार लाईट कशाच्या स्वरूपात आहे? छोट्याशा पार्टिकल्सच्या स्वरूपात आहे. ह्या पार्टिकल्सला नाव काय देतो? कार्पसल्स असं म्हणतो. आता आलं लक्षात? म्हणून लाईट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल किंवा टायनी, टायनी म्हणजे एकदम लहान असणारे, स्मॉल टायनी पार्टिकल्स नोन ॲज कार्पसल्स. हे पहिलं स्टेटमेंट तो त्या ठिकाणी मांडतो. आता हे कसे आहेत कार्पसल्स, हे पार्टिकल कसे आहेत हे सांगावं लागेल ना. तर सांगण्यासाठी मग तो म्हणतो दीज कार्पसल्स आर टायनी, व्हेरी स्मॉल, स्फेरिकल गोलगोल आहेत, रिजिड दबत नाहीत. रिजिड आणि नॉन रिजिड शब्द ऐकलेत? रिजिड कुणाला म्हणायचं? सगळ्यांनी बोलायचं नसतं. हा, हार्ड सबस्टन्सला नसतं तसं काही. लक्ष द्या, शब्द कुठलाही रिजिडचा 100% अर्थ तुम्हाला माहित नाही हे मला कळालं.
चूक. तुम्हाला रिजिडचा परफेक्ट अर्थ माहित नाही. मला पहिल्यांदा रिजिड म्हणजे काय, नॉन रिजिड म्हणजे काय, त्या रिजिडचे नॉन रिजिडचे एक्झॅक्टली फरक कसे असतात ते मला पहिल्यांदा समजून सांगू द्या. मग हे कळाल्यानंतर मी जर तिथं शब्द वापरणार आहे रिजिड, मग त्यावेळेस मला सांगायची गरज पडणार नाही. एक एक्झाम्पल घेऊ, एक छोटस एक्झाम्पल घेऊ. हा माझा हात आहे. या हातामध्ये हे वरचा पार्टिकल आहे इथं आणि ते खाली इथे एक पार्टिकल आहे. तुम्हाला म्हणलं या दोन पार्टिकल मधलं अंतर किती आहे? असेल एक 7-8 मिलीमीटर आहे का नाही? 7-8 मिलीमीटर असेल. म्हणजे याचा अर्थ इंटर पार्टिकल डिस्टन्स इज 8 मिलीमीटर. मी काय केलं, आता दोन्हीला दाबलं इकडून आणि इकडून. आता अंतर काय झालं? येस ऑर नो? जर असं होत असेल, अंतर बदलत असेल, तर इट इज नॉन रिजिड. इफ द interparticular distance of a body do not changes under application of external force. हा एक्सटर्नल फोर्स आहे ना मी टाकलेला. under application of external force, then such body is called as a rigid body. चेंज जर नाही झालं तर, आणि चेंज जर झालं तर नॉन रिजिड बॉडी. मग नॉन रिजिड बॉडीची व्याख्या काय? इफ द interparticular distance of a body changes under application of external force are called as non-rigid. आता आलं लक्षात? रिजिड कुणाला म्हणायचं? की ज्या बॉडीच्या पार्टिकल मधलं अंतर एक्सटर्नल फोर्स टाकल्यानंतर बदलत नसेल. दगड घेतला मी हातामध्ये आणि त्याला दगडाला दाबलं, नाही दाबला दगड, म्हणजे याचा अर्थ तो रिजिड आहे. घरामध्ये आईनं पीठ तिंबून ठेवली, त्याच्यावर बुक्की मारली, नॉन रिजिड आहे. एक फुगा घेतला, त्या फुग्याला दोन्ही बाजून दाबलं, नॉन रिजिड आहे, कारण अंतर बदलू लागले. तर सरळ सरळ पार्टिकल मधलं अंतर बदलतं. आता अजून एक सुंदर शब्द आहे तिथं, ज्या शब्दाला वी कॉल इट ॲज फॉर्मेशन अँड डिफॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे तयार करणे, काहीतरी चांगलं तयार करणे, आणि डिफॉर्मेशन म्हणजे काहीतरी खराब करणे. माझा चेहरा आहे खराब दिसतो ना, असं केलं की खराब दिसतं जरा, त्याला म्हणतात डिफॉर्मेशन. म्हणजे याचा अर्थ एखाद्या बॉडीवर जर मी एक्सटर्नल फोर्स जर टाकत असेल तर बॉडीच्या शेप, साईज, डायमेन्शन याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होऊन जातात. आणि हे जर चेंजेस झालेले असतील तर ह्या चेंजेसला वी कॉल इट ॲज डिफॉर्मेशन म्हणतो. आता आलं लक्षात? डिफॉर्मेशन इज व्हॉट? There is a change in shape, size or dimensions of a body केव्हा? Under application of external force is known as deformation. त्याला डिफॉर्मेशन म्हणतो. मग आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, रिजिड बॉडी डिफॉर्म होईल करे? नाही. मग आता व्याख्या आपण नवी सुंदर व्याख्या तयार करू रिजिड बॉडीची. The rigid body which do not undergoes deformation under application of external force is called as rigid body. रिजिड बॉडी कोण असते? जी डिफॉर्म होत नाही कधीच, डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये होत नाही. केव्हा होत नाही? जेव्हा त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स टाकला तरी त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होत नाही. अशा बॉडीला वी कॉल इट ॲज रिजिड बॉडी. मग आता नॉन रिजिड बॉडीची डेफिनेशन कशी तयार होईल? The body which undergoes deformation under application of external force is called as non-rigid body. आता आलं लक्षात? म्हणजे दोन व्याख्या मी शिकवल्या तुम्हाला, एक रिजिड आणि दुसरी नॉन रिजिड. ह्या नॉन रिजिडचे परत दोन प्रकार होतात. नॉन रिजिड म्हणजे ज्याच्यामध्ये चेंज होतो. फॉर एन एक्झाम्पल
माझ्याकडे रबर बँड आहे, रबर बँड आहे, त्याला असा ताणला, लांब झालं, डायमेन्शन बदलल्या म्हणजे डिफॉर्मेशन आहे त्याच्यात. बॉल घेतला, बॉलला दाबलं दोन्ही बाजूनं, डिफॉर्मेशन आहे. किंवा घरामध्ये पिठाचा गोळा आहे, कणिकेचा गोळा आहे, त्याच्यावर बुक्की मारली, तिथं बदललं सगळा शेप वगैरे, तिथेही डीप नॉन रिजिड झाली. फरक काय या सगळ्यामध्ये? बॉल जो दाबला होता त्याचा जर हात काढून घेतला तो परत जागेवर येतो. रबर बँड जे ताणलं होतं सोडून दिलं परत जागेवर जातं. पण कणकेच्या गोळ्यावर बुक्की मारली आणि हात काढून घेतला लगेच कणकेचा गोळा येतो का जागेवर? नाही. म्हणजे याचा अर्थ काही ऑब्जेक्ट आपली ओरिजिनल शेप आणि साईज रिगेन करतात केव्हा? आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्सला तुम्ही काढून टाकलं की ओरिजिनल शेप आणि साईजला जातात ते. दोज बॉडीज आर कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडीज. आणि जे जात नाहीत दे आर कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडीज. त्यांना प्लास्टिक बॉडीज म्हणतात. म्हणजे सगळ्यात सुंदर एक्झाम्पल प्लास्टिक बॉडीचं कोण सापडला आज आपल्याला? कणकेचा गोळा किंवा चिखलाचा गोळा. चिखलाचा गोळा ठेवायचा, बुक्की मारायची त्याच्यावर, तसंच बसतंय खड्डा होऊन. हात काढून घेतले की लगेच चिखलाचा गोळा जागेवर येत नाही. यस ऑर नो? आता आलं लक्षात? आता काही गोष्टी लक्षात घ्या. इलास्टिक हा शब्द तुम्ही पूर्वी ऐकलाय. कुठं ऐकलाय? कोलिजन मध्ये ऐकलाय. त्या ठिकाणी कोलिजनचे तुम्ही दोन प्रकार सांगितलेत. वन इज इलास्टिक कोलिजन अँड अनदर इज इनइलास्टिक कोलिजन. ओके, यस ऑर नो? हे कोलिजन मधली गंमत काय असते बरं सांगा बरं? इनइलास्टिक कोलिजन आणि इलास्टिक कोलिजन मधला फरक काय? अजून एवढंच? कुठल्याही प्रकारचं कोलिजन असो, देर इज वन थिंग इज देअर. व्हॉट? कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. नीट लक्षात घ्या, कोलिजन मध्ये दोन गोष्टी भाग घेतात. एक आहे मोमेंटम आणि दुसरी आहे एनर्जी. आलं का लक्षात? दगडाचा बॉल घेतला, इथं धरला, सोडला, काय होईल? पडला पण काय होईल? बाद्द करून आवाज करेल ते. म्हणजे याचा अर्थ काय? माझ्या हातामध्ये हा दगडाचा बॉल इतका उंच आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे त्याच्यात. सोडल्याबरोबर ती कशामध्ये कन्वर्ट झाली? कायनेटिक एनर्जी. गेली खाली, आपटला, आवाज केला, कायनेटिक एनर्जी गॉट कन्व्हर्टेड इनटू. आता आलं लक्षात? एनर्जीचं कॉन्झर्वेशन तर होतच होतं, पण इथं कायनेटिक एनर्जी तेवढीच राहिली का? नाही. आता पुढचं वाक्य. आता मी क्रिकेट मधला लेदर बॉल आणला, माझ्या हातात लेदर बॉल आहे, त्याच उंचीवर धरला, सोडला, पडला. काय फरक आहे त्या दगडाच्या ह्याच्यामध्ये? दगडाच्या ह्याच्यामध्ये आवाज जास्त वर येतच नाही. क्रिकेटच्या बॉलमध्ये ते पडल्यावर आवाज कमी, थोडासा वर येतो. अख्खा हातात येतो का परत? थोडा वर येतो. म्हणजे याचा अर्थ थोडीशी कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होण्याची टेंडन्सी वाढली थोडीशी. मग साऊंड एनर्जी त्या ठिकाणी कमी झाली. आता मी त्याच साईडचा रबराचा बॉल घेतला, टाकला मी, काय? तो पडतो, अजून वर येतो चांगलाच, आवाज अजून कमी झाला. म्हणजे याचा अर्थ कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व करण्याचं प्रमाण अजून वाढलं. मग माझ्याकडे मी काय केलं माहितीये का? क्रेझी बॉल घेतला. क्रेझी बॉल, यस ऑर नो? त्या क्रेझी बॉलला मी हातात धरलं आणि दिलं सोडून, काय होईल? अरे पार इथं हात आहे ना, ते जवळपास इथपर्यंत येत होते, थोडंच राहतं. म्हणजे याचा अर्थ आवाज एकदम कमी झाला, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होण्याचा प्रकार वाढला. आता पहिलं जे कोलिजन होतं दगडाचं,
कसं होतं? परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. का बर? कारण दगड त्याला चिटकूनच बसला गेला की. शेणाचा गोळा घेतला, भिंतीवर मारला, हा, परफेक्ट इन इलास्टिक कोलिजन. आता आलं लक्षात? का बरं म्हणायचं? आपण काय करतो माहिती? आपण पाठ करतो. दॅट इज व्हेरी रॉंग. बरोबर? क्रेझी बॉल घ्या हातात, मारा भिंतीवर, टपक करून येतो, लगेच वापस येतो. मी असं एक मटेरियल बनवलं आणि त्या मटेरियलला मी नाव दिलं. काय दिलं? नाव एक. त्याला नाव दिलं मी फ्लबर. रबर नाही, फ्लबर. असा धरला, सोडला, टपकला, माझ्या हाताच्या वर जाऊ शकतो का नियमानुसार? का बरं नाही? कारण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. जर तो त्या ठिकाणी सोडला आणि परत माझ्या हातामध्ये जाऊन बसत असेल तर तो खाली आवाज करू शकेल का? नाही करतो. याचा अर्थ हे कोलिजन कुठलं आहे? परफेक्टली इलास्टिक कोलिजन. आता एक लक्षात घ्या, हा फ्लोबर असो, क्रेझी बॉल असो, तो रबरी बॉल असो, लेदर बॉल असो किंवा दगडी बॉल असो, हे सगळेच्या सगळे काय उभे करतात? कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम उभे करतात. परंतु सगळ्याच्या सगळे काय उभे नाही करत? कॉन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी उभे करत नाहीत. आता आलं लक्षात? याच्यामध्ये दोन्ही उभे कोण करतो? मोमेंटम ऍज वेल ऍज कायनेटिक एनर्जी कोण करतो? फ्लबर. म्हणजे याचा अर्थ ते काय नाही? परफेक्टली इलास्टिक. म्हणजे याचा अर्थ द कोलिजन इन विच conservation of momentum as well as conservation of energy is a present. म्हणजे मोमेंटम देखील कॉन्झर्व होतं, कायनेटिक एनर्जी पण कॉन्झर्व होते. अशा कोलिजनला वी आर गोइंग टू कॉल परफेक्टली इलास्टिक कोलिजन. आता आलं लक्षात? म्हणजे काय झालं? अहो काय झालं? गंमत माहित नाही तुम्हाला? 2 ट्रक धडकल्या, आवाजच नाही आला. हो कोण आहे? अशा ट्रक जर उद्या चालून बनल्या तर त्या ठिकाणी ते काय असेल? परफेक्टली इलास्टिक कोलिजन व्हायला चालू होईल. बरोबर आहे? आता हवेमधले मॉलिक्यूल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे फिरत असतात ना, आणि ह्यानी एकमेकाला टक्कर मारली. समजा जर ह्याने आवाज केला असता तर काय झालं असतं? इमॅजिन काय झालं असतं? त्यांनी जर आवाज जर करायला चालू केले असते, करोडो अब्जू आपल्या भोवती आहेत, आपल्याला काहीच ऐकू आलं नसतं. दुसरं फक्त धडाम धडूम धडाम धुडूम चालू झालं असतं. यस ऑर नो? असं काय ऐकू येतं? म्हणून काय म्हणायला पाहिजे आपण? इन केस ऑफ गॅसेस, molecules of the gas collides with each other and the collision is perfectly elastic collision. Yes or no? आता इलास्टिक शब्द कोलिजन मध्येही वापरला, तिकडे इलास्टिक शब्द वापरला, मात्र नॉन रिजिड बॉडी मध्ये वापरला. ओके, आता लक्ष द्या. आता गंमत पाहायचं, हा न्यूटन म्हणतो काय हे सगळं पाहिल्यानंतर मग आता हळूच न्यूटनकडे परत आलो मी. न्यूटन म्हणतो काय? हे कार्पसल्स कसे आहेत? दे आर टायनी, व्हेरी स्मॉल, खूप लहान आहेत. स्फेरिकल म्हणजे कसे आहेत? गोल आहेत. रिजिड याचा अर्थ काय? दबत नाहीत, दबणार नाही ते. रिजिड हा शब्द वापरला. अँड इलास्टिक इन नेचर. आता आली का अडचण? कारण रिजिड एक प्रकार, नॉन रिजिड मध्ये इलास्टिक आलं पाहिजे, पण त्याचं ते इलास्टिक उत्तर होतं का? नव्हतं. त्याचं कशाशी निगडीत होतं? कोलिजनशी. म्हणजे याचा अर्थ तो शब्द कसे वापरतो आणि ते शब्द अर्थ काय सांगतात हे तुम्हाला कळायला पाहिजे. तो म्हणतो काय त्या ठिकाणी? दीज कार्पसल्स आर टायनी, लहान, स्पेरिकल, गोल, रिजिड, दबत नाही, अँड इलास्टिक इन नेचर. म्हणजे जेव्हा जेव्हा ते टकरा मारतील तिथं आवाज काही येणार नाही. असं होतं का? आपण पत्र्याच्या घरात समजा झोपलोय, सकाळी सूर्यप्रकाश पडला, बदबद बदबद बद आवाज ऐकवला, असं काही होतं का? नाही. याचा अर्थ सूर्याच्या प्रकाशामध्ये जर पार्टिकल असतील
जर पार्टिकल असतील, न्यूटनचं म्हणणं आहे ना पार्टिकल आहेत म्हणून, मग त्याचा प्रॉब्लेम आहे ना तिथं, त्याचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. कुठला प्रॉब्लेम आहे? पार्टिकल असले पत्र्याच्या त्याच्या घरावर जर येऊन पडले तर बदबद आवाज करायला पाहिजे होता. सूर्याच्या प्रकाशाचा आवाज येत नाही म्हणला की त्यानं म्हटलं कोलिजन इज परफेक्टली इलास्टिक, म्हणून तो इलास्टिक शब्द जोडतो तिथं. आता आलं लक्षात? पहिलं वाक्य कळालं, लाईट इज इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स नोन ॲज कार्पसल्स. दुसरं वाक्य कळालं, दीज कार्पसल्स आर कसे आहेत? टायनी, स्फेरिकल, रिजिड अँड इलास्टिक इन नेचर. आता आलं लक्षात? पुढं न्यूटनचे प्रॉब्लेमच एवढे जास्त होते की विचारता सोने. कारण एक खोटं बोलायचं असेल तर काय करावं लागतं? 100 खोटे बोलावं लागतं. आता बघा बरं का, त्यानं पुढं करतो काय गंमत. पूर्वीच्या कालावधीमध्ये, जुन्या कालावधीमध्ये सगळ्यात प्रगत सायन्स किंवा डेव्हलप्ड सायन्स जे होतं ते होतं खगोलशास्त्र, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी. म्हणजे तारे, ग्रह वगैरे वगैरे यांची स्टडी भयानक सुंदर होती त्या लोकांची. तेव्हापासून माहिती आहे सगळंच. आता गंमत पहा, या ठिकाणी घडलं काय? या न्यूटनलाही माहिती आहे ना सूर्य खूप दूर आहे म्हणून, आणि त्या सूर्यापासून रस्त्यामध्ये येत असताना गुरु, मंगळ, शुक्र, शनी सगळे वार बसलेले आहेत. सगळे बसलेले आहेत. बसलेत की नाही बसले रस्त्यामध्ये? कोण कोण बसलेत? सगळेच आहेत. युरेनस, नेपच्यून, प्लुटो पासून सगळेच आहेत. आता जर आपण पृथ्वीचा जर विचार केला तर ते बाहेर गेले, आपण आतमधले विचार करू फक्त. माझं काही ॲस्ट्रॉनॉमी चांगलं नाहीये, माझं फक्त फिजिक्स चांगलं आहे. माझं केमिस्ट्री चांगलं नाही, माझं मॅथ्सही चांगलं नाही, माझं बायोलॉजी तर बिलकुल चांगलं नाही. माझ्या बायोलॉजी बद्दल तर मी स्वतः लेख लिहितो. ऐकलंय ना? हां, व्हेरी गुड. हां, तर लक्ष द्या इकडं. तर मध्ये त्या पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कोण ना कोणी ग्रह आहेत. जर हा पार्टिकल असेल म्हणजे मास आहे, आणि ते ट्रॅव्हल करू लागले. कुठून करू लागले ट्रॅव्हल? सूर्यापासून. कुठं येऊ लागले? पृथ्वीपर्यंत येते. रस्त्यामध्ये तर ग्रह आहेत, आणि ह्या न्यूटनची स्वतःचीच थिअरी आहे. कशाची? ग्रॅव्हिटेशन. एव्हरी मास अट्रॅक्ट्स अनदर मास. प्रत्येक मास दुसऱ्या मासला अट्रॅक्ट करेल. मग रस्त्यामध्ये जर मोठे ग्रह असतील, पृथ्वी पलीकडे जर असेल, येणाऱ्या सूर्याचे हे पार्टिकल मधले ग्रह उडून घेतील ना आपल्याला अट्रॅक्शन. म्हणजे अख्खी लाईट कुठे गेली? त्या ग्रहात गेली आहे. पृथ्वीला काय मिळालं? काय बी नाही, नुसता अंधार. असं घडतं का? नाही घडत. म्हणजे स्वतःच्या स्थिरीला त्याला काय करावं लागणार आहे? कॉन्ट्राडिक्शन करावं लागणार आहे. मग कॉन्ट्राडिक्शन करण्यासाठी हा देखील गंमत करतो. शेवटी ही वॉज अ सायंटिस्ट, ही वॉज व्हेरी इंटेलिजंट. हा, मग त्यानं आता फेकायचं ठरवलं, अजून फेकत सुटला. एक्झाम्पल, त्यानं काय विचार केला बघा. इमॅजिन, हातात दगड आहे, सोडला, काय होईल? का बरं? ग्रॅव्हिटेशनल पुल. यस ऑर नो? समजा त्या दगडाला मी हातात असं धरलं, असं फेकलं, काही अंतर सरळ जाईल, मग खाली पडेल. यस ऑर नो? अजून जोरात फेकलं, अजून सरळ जाईल, मग पडेल. मी काय केलं? सुपरमॅनला बोलवलं, किंवा आपल्या बजरंगबलींना बोलवलं. हे दगड आहे, जरा जास्त जोरात फेका बरं तुम्ही. आणि त्यांना मी फेकायला सांगितलं विथ अ व्हेलॉसिटी. एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने मी सांगितलं फेकायला, आणि दॅट व्हेलॉसिटी समवेअर अराउंड 9 किलोमीटर पर सेकंद. 8 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदाला दगड 8 किलोमीटर गेला पाहिजे, इतक्या वेगात फेकायचा. काय होईल माहितीये गंमत? दगड पृथ्वीवर कधीच पडणार नाही. तो दगड पृथ्वीच्या भोवती असा गोल फिरत बसेल. ह्या व्हेलॉसिटीला एक पर्टिक्युलर नाव आहे, नोन ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. 12वीचा टॉपिक आहे, सेकंड टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन नावाचा. त्याच्यात तुम्हाला ते शिकायचं आहे. म्हणजे काय? म्हणजे गंमत अशी आहे की जर त्या ठिकाणी पृथ्वीपासून जर असं जोरात वेगात फेकलं तर तो फिरायला चालू करतो, आणि अजून जोरात जर फेकलं तर निघूनच जातो पृथ्वीच्या ह्याच्यातून. म्हणजे याचा अर्थ जसजसा वेग वाढतो तसतसा त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स काय होत जातो?
कमी होत जातो. आता आता लॉजिक आलं लक्षात. मी जर पहिल्यांदाच म्हणलं असं ड्यू टू इन्क्रीज इन व्हेलॉसिटी द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स डिक्रीजेस, म्हणजे काय माहित नाही. आता मी वाक्य म्हणतो. सूर्यापासून हे पार्टिकल निघालेत न्यूटनच्या म्हणण्यानुसार. मध्ये मोठे मोठे ग्रह आहेत, त्यांच्याकडे ते जात नाहीत पण येतात पृथ्वीपर्यंत. का बर? कारण ड्यू टू देअर निग्लिजिबल मास. मास खूप कमी आहे. मास कमी असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील कमी असेल त्याच्यावर. अँड हाय वेलॉसिटी, वेग त्यांचा कसा आहे, एकदम जास्त आहे, म्हणजे तो वेगही सांगतो त्यांचा. ड्यू टू निग्लिजिबल मास. तिसरं वाक्य बरं का आता त्याचं. तिसरं वाक्य काय म्हणतोय तो? ड्यू टू निग्लिजिबल मास अँड हाय वेलॉसिटी ऑफ द कार्पसल्स द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स ऑन देम इज ॲब्सेंट. त्यांच्यावर ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच काम करत नाही म्हणतो. म्हणजे आपल्या थेरीला आपण तो सेफ बाजूला काढून ठेवतो, ह्याला तिथं आडवं येऊ देत नाही. 3 वाक्य झाली. न्यूटनने त्यावेळेस बघितलं असेल. काय बघितलं असेल? बघितलं असेल ना. फॉर एन एक्झाम्पल, लाल रंग बघितला असेल, पिवळा रंग बघितला असेल, हे बघितलं असेल. आकाशामध्ये तयार होणारं तुमचं काय रेनबो बघितला असेल, त्यातले 7 रंग बघितले असतील. मग त्याला माहिती आहे, मला कोणतरी विचारणार हे रंग कसे तयार होतात ते सांग ना. तो पुढं वाक्य सांगतो 4थं. द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट, द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस अँड मासेस ऑफ द कार्पसल्स. म्हणजे सगळे कार्पसल एकाच साईजचे नसतात, काही मोठे काही छोटे वगैरे वगैरे असे असतात. मोठ्यांचा रंग वेगळा, मोठ्यामुळं त्यांचा रंग वेगळा, छोट्यामुळं त्यांचा रंग वेगळा. कसं माहित नाही, बाकी कोणी काही बोलत नाही. त्यानं तेवढं सांगितलं, त्याच्यामुळं असतो रंग म्हणला की संपला. द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट. 4थं वाक्य काय त्याचं? द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस अँड मासेस ऑफ द कार्पसल्स. बघा बरं का त्याची थिअरी कशी चालली. एक 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 पॉइंट तो घेत कसा सरकतोय पुढं. दुसरी गोष्ट, एखादी मेणबत्ती पेटवली, त्याच्याकडे टक लावून बघा म्हणलं, बघतो आपण. यस सर. सूर्य डोक्यावर आलाय 12 वाजता, हा बघा बरं टक लावून. नाही बघतायत. हे कुणाला माहितीये? न्यूटनला माहिती. न्यूटनला माहितीये. मग आता काहीतरी ह्याच्याबद्दल सांगावं लागेल ना. तर तो म्हणतो तिथं, वेन दीज कार्पसल्स एंटर अवर आय, डोळ्यामध्ये जेव्हा एंटर करतात आणि आपला रॅटिना किंवा जो पडदा आहे त्या पडद्याला ते स्ट्राईक करतात, किती जोरात स्ट्राईक करतात त्याच्यावर आधारित आपल्याला तो लाईटचं सेन्सेशन होतं. वेन दीज कार्पसल्स एंटर अवर आय अँड स्ट्राइक्स द रॅटिना, वी गेट काय मिळतं आपल्याला? सेन्सेशन ऑफ लाईट. लाईटचं सेन्सेशन मिळतं. आणि मग लगेच हळूच म्हणतो, पटकन स्वतःच म्हणतो, द वेलॉसिटी ऑफ द कार्पसल्स डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ द सोर्स. मेणबत्तीच्या वातीमध्ये तुम्ही सहज असं बोट फिरवू शकता. या सर नो? सूर्याचे नाही ना. हा, सूर्याच्या सरफेसचं टेम्परेचर इज व्हेरी हाय. मग त्याचं म्हणणं काय झालं की सूर्याचं सरफेसचं टेम्परेचर एवढं जास्त आहे सूर्याचं की त्याच्यामुळे तिथून निघणारे कार्पसल्स कसे आहेत? खूप जास्त वेगात आहेत. एवढ्या जास्त वेगात आहेत, त्या वेगामध्ये ते घुसून तुमच्या डोळ्यावर हे करतात, म्हणून तुमच्या डोळ्याला त्रास होतो. पण त्या बिचाऱ्या मेणबत्तीचे टेम्परेचर जास्त नाही, म्हणून त्याचे जे निघणारे कार्पसल्स आहेत ते कसे आहेत? कमी वेगात येतात, तुमच्या डोळ्याला तेवढा त्रास देत नाहीत. बघा, थिअरी सांगत असताना सगळा विचार करावा लागतो. लाईट मध्ये 2 गोष्टी आहेत. एकाला आपण रिफ्लेक्शन हा शब्द वापरतो आणि एक त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन हा शब्द आहे. लाईट रेज अंडरगोज रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. काचेचा सरफेस आहे, लाईट येते जाते, दिस इज रिफ्लेक्शन. पाणी आहे, लाईट येते आतमध्ये जाते, रिफ्रॅक्शन. मग लोक विचारणार ना त्याला, रिफ्लेक्शन कशामुळे आणि रिफ्रॅक्शन कशामुळे?
द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, येऊन जाण्याची प्रक्रिया तू म्हणतो. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज ड्यू टू द फोर्स ऑफ रिपल्शन टू द कार्पसल्स फ्रॉम द सरफेस. तो सरफेस काय करतो, येणाऱ्या कार्पसलला रिपल्शनचा फोर्स देतो आणि रिपल्शनचा फोर्स दिल्यामुळे आत नाही जाऊ शकत, तो त्या ठिकाणी परत जातो निघून. त्याला तो काय म्हणतो, रिफ्लेक्शन असं म्हणतो. लाईटचं रिफ्लेक्शन कशामुळे म्हणतो, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज ड्यू टू द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन किंवा द फोर्स ऑफ रिपल्शन ऑन दी कार्पसल्स बाय द रिफ्लेक्टिंग सरफेस. रिफ्रॅक्शन बद्दलही बोलतो मग लगेच. आत जातो ना तो, मग आत जात असेल तर तो काय बोलतो तिथं, द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे तो सरफेस हात ओढून घेतो त्या लाईटला, असं तो सांगतो. सांगतो म्हणले की एक जण हजरच होतो तिथं. एका परातीमध्ये काय केलं त्यानं, पाणी घेतलं, परात घेतली, त्या परातीमध्ये पाणी घेतलं भरून ठेवली, छताला बारीक भोग पडलं, त्याच्यातून सूर्यप्रकाश आला, सूर्यप्रकाश पडला त्याच्यावर. सूर्यप्रकाश काय झाला, आत पण गेला आणि वरी चमकायला चालू झालं. म्हणजे काय झालं, वर चमकू लागले दॅट इज रिफ्लेक्शन, आणि आत तळ दिसू लागला दॅट इज, एकाच वेळेस काय होऊ लागलेलं आहे, म्हणजे त्याला म्हणतो काय पण, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. मग त्या माणसानं म्हणले हे कसं होते सांग, बरोबर आहे का चूक आहे. कारण रिफ्लेक्शन कशामुळं, रिपल्शनच्या फोर्समुळे, रिफ्रॅक्शन कशामुळं, अट्रॅक्शनच्या फोर्समुळं, अकॉर्डिंग टू ह्याच्या थेरी. त्यानं म्हणला मी विचार करून सांगतो हे का बरं झालं ते. तब्बल 10 वर्ष खाल्ली. किती, 10 वर्ष खाल्ले. 10 वर्षांनी या महाशयाने नवी थेरी आणली, न्यूटननी. न्यूटन इज अ व्हेरी गुड सायंटिस्ट, व्हेरी नाईस सायंटिस्ट, पण रिलेटेड विथ लाईट इट इज अ व्हेरी रद्दड सायंटिस्ट. 10 वर्षांना तो त्या ठिकाणी परत थेरी आणतो एक नवी, आणि त्या थेरीला नाव देतो थेरी ऑफ मूड. मूडची थेरी आहे म्हणतो, मूड. और त्याला दुसरं नाव देतो द थेरी ऑफ बिहेवियर, वागण्याची थेरी. लोक म्हणतात ते काय, तो म्हणतो ते जो सरफेस होता ना तुमचा पाण्याचा ठेवलेला ते परातीमधला, हे असे सरफेसेस मधले जे पार्टिकल असतात आपल्या मूड प्रमाणे बिहेव करतात. काही जणाला वाटलं आपण रिपेल करावं तर रिपेल करतात, काही जणाला वाटलं आपण अट्रॅक्ट करावं तर ते अट्रॅक्ट करतात. अशी थेरी या माणसांनी सांगितली, लोकांनी ऐकली, 90 वर्ष मान्य केली. कशी थेरी बघा बरं, मजेशीर थेरी आहे की नाही. थेरी ऑफ मूड और थेरी ऑफ बिहेवियर, अकॉर्डिंग टू विच त्या थेरीच्या म्हणण्यानुसार काय आहे, द डिफरंट पार्टिकल्स ऑफ द मीडियम बिहेव अकॉर्डिंग टू देअर मूड विथ द लाईट. लाईट बरोबर ते आपल्या मूड प्रमाणे बिहेव करतात. सम ऑफ देम रिपेल अँड सम ऑफ देम अट्रॅक्ट. विच कॉजेस, त्याचं म्हणणं, विच कॉजेस व्हॉट, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. काही जणांचा मूड आहे रिपेल करायचा म्हणून गेला तो परत, काही जणांचा मूड आहे अट्रॅक्ट करायचा म्हणून गेला तो परत. अशा पद्धतीच्या थेरी तू सांगतो. आता तुमचा तरी विश्वास बसेल का बरं ह्यात, बरोबर आहे का चूक आहे आता. पण त्यावेळेस काहीच नव्हतं ना, दुसरं कोणीच बोललं नव्हतं लाईट बद्दल. पहिला माणूस बोलणारा उभा राहिला, आणि तोही ग्रॅव्हिटेशन वगैरे अशा थेरी सांगणारा माणूस. म्हणल्यानंतर सगळ्या लोकांनी म्हणले यस यस करेक्ट थेरी, होय, व्हेरी गुड व्हेरी गुड. हे 1675 ची थेरी आहे, 1675. आणि थेरी ऑफ मूड्स किंवा थेरी ऑफ बिहेवियर ही थेरी आहे 1685 ची थेरी आहे, 10 वर्षांना सांगितलेली. आणि 1678 ला बिचारा हायजन थेरी सांगून गेला, त्याला कचरा कोंडीत लोकांनी टाकून दिलं. कारण न्यूटनच्या समोर बाकीच्याने बोलायचं नाही काहीच. लाईटचा टॉपिक जोपर्यंत चालू आहे, जोपर्यंत मी वर्गात येणार आणि शिकवणार आहे, तोपर्यंत त्या ठिकाणी प्रत्येकाने कंपास बरोबर ठेवायचं. मला तुमच्याकडे त्या ठिकाणी स्केल लागेल, पट्टी पाहिजे, सर्कल काढायचं कर्कटक ते एक लागेल,
मग पेन्सिल ठेवा, बॉलपेन ठेवा, काय ठेवायचं ठेवा, मला काही घेणं नाही. मात्र पट्टी जी आहे त्याच्या दोन कंडिशन. स्टीलची नाही चालणार. म्हणजे कशाची लागेल? प्लास्टिकची पट्टी लागेल. नंबर 2 ट्रान्सपरंट लागेल. ट्रान्सपरंट लागेल. आता कशासाठी? त्याचं कारण लक्षात घ्या. याच्यामध्ये या टॉपिक्समध्ये रे डायग्राम्स आहेत खूप खूप काही. आणि या रे डायग्राम्सला कधी 2 मार्क आहेत बोर्डामध्ये, कधी 2 आहेत, 3 मार्क आहेत. बोर्डाचा नियम जनरली असा आहे की एका मार्काला जवळपास 3 मिनिट मिळतात तुम्हाला, 2.5 ते 3 मिनिट. 2 मार्काची जर डायग्राम तुम्हाला विचारली गेली तर ती 6 मिनिटात झाली पाहिजे. 3 मार्काची विचारली गेली किंवा जनरली 1.5 किंवा 2 मार्काला राहतात या डायग्राम्स. म्हणजे याचा अर्थ 6 मिनिटाचा तर वेळ तुम्हाला एक्सपेक्ट करतात. मी तुम्हाला डायग्राम काढायला अशा शिकवेन, अशा पद्धतीने शिकवेन की ती डायग्राम तुम्ही वर्गामध्ये किंवा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा कुठेही 50 सेकंदामध्ये काढू शकाल. किती वेळामध्ये? 50 सेकंड्स. 1 मिनिट इज मोर दॅन सफिशियंट. एका मिनिटात तुमची डायग्राम झाली पाहिजे. ती कशी काढायची त्याची ट्रिक्स मी सांगत जाईन तुम्हाला. तुम्ही ती डायग्राम बघून जर स्वतः काढण्याचा प्रयत्न केला तर 100% कुठं ना कुठं तरी चुकते. त्याच्या मागचं लॉजिक लक्षात घेऊन जर डायग्राम काढली आपण तर ती डायग्रामच कधी चुकत नाही आणि पुस्तकातून असे जणू काही छापून काढल्यासारखे दिसते. ओके, तर त्याचं मी लॉजिक शिकवत जाईन. त्याच्यामुळे तुम्हाला काय ठेवावं लागेल स्वतःच्या बरोबर? स्केल आणि सर्कल मारायचं आणि पेन किंवा पेन्सिल, विच एव्हर यू लाईक इट. तुम्ही त्या कर्कटकमध्ये बॉल पेन फसवून जरी मारत बसला तरी आय डोंट माइंड, पण परीक्षेत तुम्हाला पेन्सिलच वापरावी लागेल. तुम्हाला काय वापरायचं यू कॅन डू इट. झालं? काही अडचण आहे पहिल्या 5 पॉइंटमध्ये? मी गडबड नाही करायची, पळायचंच नाही आपल्याकडे. मी फक्त पहिले 4 ते 5 पॉइंट तुम्हाला सांगितले. ते 4 ते 5 पॉइंट मध्ये काही अडचण? चला सिनॉप्सिसच्या वहीमध्ये मेन हेडिंगला लाईट सेक्शन. डिफरंट थेरीज ऑफ लाईट. खाली लिहा. नंबर 1 न्यूटन. त्याच्या समोर लिहायचं कार्पस्क्युलर थेरी. नंबर 2 हायजन, HUYGEN, हायजन. त्याच्या समोर लिहा वेव्ह थेरी. त्याच्यानंतर नंबर 3 मॅक्स प्लँक. त्याच्या समोर लिहा क्वांटम, नेचर ऑफ लाईट. त्याच्यानंतर मॅक्सवेल. त्यासमोर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेचर. 4 सायंटिस्टची नाव आहेत डाव्या बाजूला आणि ते 4 जणांनी काय काय सांगितले ते उजव्या बाजूला आपण लिहिलंय. मेन हेडिंगला न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी. त्याच्यासमोर ब्रॅकेटमध्ये लिहा तिथं 1675. पहिला पॉइंट, light is in the form of particles known as corpuscles. Light is in the form of particles known as corpuscles. दूसरा पॉइंट, this theory is based on rectilinear propagation of light. पुढचा पॉइंट, the corpuscles are कसे आहेत ते लिहायचं आपल्याला. The corpuscles are tiny, small, बरोबर, comma, spherical, comma, rigid and elastic. ब्रॅकेट मध्ये लिहा तिथं collision, कारण हा शब्द कोणासाठी वापरला त्यांनी? इलास्टिक हा शब्द कोलिजन साठी. ब्रॅकेट कंप्लीट. इन नेचर. पुढचा पॉइंट, द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट are due to कुणामुळे? different sizes and masses of the corpuscles. पुढचा पॉइंट, when these corpuscles enter our eye and strikes the retina, we get sensation of light due to negligible mass and high velocity. The gravitational influence on them is negligible or absent. The velocity of the corpuscles depends on temperature of the source. म्हणून जेवढी
जास्त टेम्परेचर तेवढी जास्त वेलॉसिटी आणि तेवढी जास्त इंटेन्सिटी, कारण तेवढा जोरात तो मारेल म्हणून इंटेन्सिटी कशी असेल, जास्त असेल. पुढचा पॉइंट, these corpuscles are being repelled by कोण, रिफ्लेक्टिंग सरफेसेस. बरोबर, रिफ्लेक्टिंग सरफेसेस काय करतात, त्यांना रिपेल करतात. त्याच्यानंतर these corpuscles are being attracted by कोण, रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. इथपर्यंत मी शिकवलेलं आज, काही अडचण. आज थांबू, उद्यापासून